श्री स्वामी समर्थ. डोळे बंद करा, मन शांत करा आणि श्री स्वामी समर्थ नाव हृदयात घ्या. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी समर्थांचा हात पुढे येतो. आजची ही कथा स्वामींच्या कृपेची आहे, जी प्रत्येक भक्ताला मार्ग दाखवते. पुण्यात एका छोट्या वाडीत राहणारा अभिजित देशमुख, वय साधारण 32, शिकलेला, हुशार, पण नशिबाने सतत मार खाल्लेला. कॉलेज संपलं, नोकरी मिळाली, पण 2 वर्षातच कंपनी बंद पडली. घरात आई वडील, बायको, लहान मुलगी आर्या एवढ्याला सांभाळणं आणि त्यातून नोकरी गेली. कर्ज हळूहळू वाढत गेलं. घरात शांतता उरली नाही. रोज रात्री अभिजित छताकडे पाहत बसायचा. तो मनाशी विचार करायचा, मी अपयशी आहे का? मला कुठेच यश येत नाही. मी आता घर कसा सांभाळू? त्याच्या देवावरचा विश्वास ढासळला गेला. तो सतत चिंता करू लागला. त्याची आई मात्र रोज सकाळी उठून म्हणायची, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तिचा मात्र तिच्या स्वामीवर अढळ विश्वास होता. तिने तेवढ्या कठीण परिस्थितीत पण स्वामींचे नामस्मरण थांबवले नाही. अभिजितला मात्र तिचा राग यायचा. आई, फक्त नामस्मरणाने पोट भरतं का ग? तो देव आपल्याला काहीच करत नाही. आई मात्र एवढंच म्हणायची, माझे स्वामी वेळ आलं की नक्की मदतीला येतील. एका दिवशी परिस्थिती एवढी बिघडली, घर मालकाने नोटीस दिली, 3 दिवसात घर खाली करा. त्या दिवशी अभिजित घरातून बाहेर पडला. मन पूर्ण तुटलेला. पावसाळ्याची रात्र होती. रस्ते ओले होते. तो एका बसस्टँडवर बसला, डोळ्यात पाणी. त्याच वेळी तिथे एक भगवे कपडे घातलेले एक बाबा आले आणि त्याला म्हणाले, अरे मुला, वरून पाऊस येत आहे, असा रडत इथे का बसला आहेस? अभिजित त्या बाबाजवळ आपलं सगळं मन मोकळं करून टाकतो. बाबा हसतात, तू देवावर रागवला आहेस, पण देव तुझ्यावर नाही रागवले. अभिजित चकित होतो. बाबा पुढे म्हणतात, उद्या सकाळी अक्कलकोटला जा. काहीही मागू नकोस, फक्त त्यांचे साक्षात दर्शन घे. देवाला आपण काहीच सांगण्याची गरज नसते. देवाला आपण काहीच सांगण्याची गरज नसते. तो सर्व काही पाहत असतो. एवढं बोलून बाबा निघून जातात आणि नजरेआड होतात. अभिजित घरी येतो. त्याला रात्रभर झोप येत नव्हती. तो सकाळी आईला सर्व घडलेली हकीकत सांगतो. हे ऐकून आईचे डोळे भरून येतात. अरे बाळा, तुला साक्षात देवाचं बोलावणं आलं आहे. स्वामी कोणत्याही रूपात कोठे कसे येतील सांगता येत नाही. त्यांना त्यांच्या भक्ताला बोलवायचं असलं की ते कसे पण बोलावून घेतात. जा बाळा, तू एक वेळेस स्वामींचे दर्शन घेऊन तर बघ. तुझा देवावरचा उडालेला विश्वास त्या दरबारात गेल्यावरच वापस येईल. आईचे हे बोलणे ऐकून तो अक्कलकोटला जातो. ज्या वेळेस तो स्वामी दरबारात जातो त्यावेळेस त्याचं मन पहिल्यांदा शांत झाल्यासारखं वाटतं. तो स्वामींच्या दर्शन घेतो. डोळे बंद करून स्वामींचं नामस्मरण करतो. तो जेव्हा डोळे उघडतो तेव्हा तेच बाबा त्याच्या समोर दिसतात. ते जवळ येऊन त्याला म्हणतात, तू आलास म्हणजे मार्ग सुरू झाला. अभिजित थरथरतो. बाबा फक्त एवढंच म्हणतात, 3 गोष्टी लक्षात ठेव. 1 प्रामाणिक कष्ट, 2 संयम, 3 नामस्मरण. आणि अचानक बाबा दिसेनासे होतात. अभिजित घरी परत जातो, पण त्याच्यात खूप बदल झालेला असतो. दररोज सकाळी तो श्री स्वामी समर्थ असे देवाचे नामस्मरण करतो.
काही दिवसांनी कंपनीतून त्याला कॉल येतो आणि तो चांगल्या पोस्टवर जॉबला लागतो. तो नेहमी स्वामी समर्थ हा मनात जप करायचा. एक दिवशी ऑफिसच्या गेटजवळ तेच बाबा त्याला दिसतात. ते बाबा त्याला म्हणतात, मी काही केलं नाही, तू स्वतःला ओळखलंस. अभिजित डोळ्याची पापणी लावतो. ते बाबा गायब होतात. अभिजितला समजतं की ते माझे स्वामी समर्थच होते. देव संकट टाळीत नाही, पण ताकद देतो. श्रद्धा म्हणजे आंधळेपणा नाही, तर ध्येय आहे. स्वामी समर्थ आजही आपल्या आजूबाजूला आहेत. ज्यांनी स्वामींवर विश्वास ठेवला त्यांचे आयुष्य कधीच रिकामे राहिले नाही. स्वामींच्या नामस्मरणातच समाधान आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.